आत्ता ओळख पटवतो. तुझ्या बापानं माझ्या बहिणीला नासवली, फास लावून जीव दिला तिने. आता तू कशी जगतेस तेच पाहतो मी. अरे बघता काय, उचला हिला. वाचवा ना, वाचवा. अहो, कोणीतरी आहे का तिकडे? वाचवा ना, वाचवा ना. पोरी पळवण्याचा धंदा करता काय? अरे हिम्मत तू पण ये. या पोरी सारखी हालत करून ठेवतो तुझी. हा, सांगून ठेवतो. जमा तिकडे. मार मार, आणखीन मार, आणखीन मार. मार मार, दोन तीन मार चांगला. मार, आणखीन मार. काय ग, नाव काय तुझं? माझं नाव राधा. काय करतेस? कॉलेजात शिकते. कॉलेजला तर सुट्टी पडली, मग तू इथे का थांबलीस? माझे वडील मला न्यायला येणार होते. गुंडांनी तुझ्यावर हल्ला करण्याचं कारण? मला नाही ठाऊक. हे बघ, हॉस्टेल मधल्या वेटरला घे आणि पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदव. एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या तू मला या हॉस्टेलमध्ये दिसता कामा नयेस. डॅडी. अजय बेटा, नमस्कार करतो. आयुष्मान भव. शाबास बेटा, शाबास. माझं स्वप्न आज पुरं केलंस. आय एम प्राऊड ऑफ यू. डॅडी, डॅडी, ही सगळी तुमची कृपा. अरे वा, म्हणजे मी काहीच केलं नाही वाटतं. नमस्कार करतो आई. डॅडी साहेबांनी ऑर्डर काढले असतील म्हणून झाले असतील इन्स्पेक्टर. नाही शंकर, माझ्या जागी दुसरा कुणीही आयजीपी असता तरी त्याला ही ऑर्डर काढावीच लागली असती. अजयला कुणी इन्स्पेक्टर केलेला नाहीये, तो त्याच्या मेरिटवर झालाय. अहो, काय ग? तुम्ही एवढे हिंडता फिरता, मग आपल्या अजयसाठी एखादी सुंदर मुलगी बघा ना कुठं. अहो, आजकालची पोरं हे कुठतरी हरले बिगर थोडंच राहणार. काय शंकर बाबा, तुम्ही पण. अरे असेल तसं काही तर सांगून टाक बाबा. नाही आई, तसं काही नाही. हे बघ, तसं काही असेलच ना तर तुम्हाला दोघांना सांगितल्याशिवाय काही करणार नाही. इन्स्पेक्टर, मुकाट्यानं मी सांगते तिकडे गाडी घेऊन चला, नाहीतर माझ्या हातून काही होऊ शकतं. चला खाली उतरा. काय मिस्टर अजय, पोरीपणाचा धंदा करता काय? तुला माझं नाव कसं कळलं?
काल मी पोलीस स्टेशनवर गेले होते. तिथे तुमच्याबद्दल सगळं काही कळालं. अगं पण ते पिस्तूल? घाबरू नका, हे पिस्तूल खेळण्यातलंय. पण गोळी मात्र अगदी अचूक लागली. हा, थँक्स. कशाबद्दल? काल मला गुंडांपासून वाचवलेत ना म्हणून. दॅट वॉज माय ड्युटी. थांबा 1 मिनिट. हा, दिस इज माय ड्युटी. घरची श्रीमंत दिसतेस. आहे थोडीशी नशिबानं. तुझे वडील काय करतात ग? हातात बांगड्या घालायची पण लागी नाही. वा, तुमचं काय कर्तृत्व आहे. आणि तुम्ही आयुष्यभर दारू पिण्यापलीकडे काय केलात? उद्याच्या उद्या त्याला आमच्या दरबारात हजर राहायला सांगा. ए किशा, हा सरकारनं दरबारात बोलवले तुला हाजरी द्यायला. हा येतो. टाइम रे बघ. हा हा येतो येतो, जा तू. सरकार, मला बोलिवलत. किशा, या माणसांना ओळखतोस? वळिकलं वळिकलं सरकार. अहो समधी चोर आहेत, लोकांच्या तोंडचा घास खेचून घेतात. बरं झालं तुम्ही त्याचे पकडून आणलं ते. ही सगळी माझी माणसं आहेत. मी तुला काम देतो. हो. तू माझ्याशी बेईमानी करतोस. सरकार तुमची मेहरबानी, तुम्ही काम देता ते, पण म्हणून तुमची माणसं मला आणि माझ्या बहिणीला काय वाटेल ते बोलतात. वय कोण तुझी भान? अहो सरकार, ती गजरा तमाशात नाचणारी नाची आणि ती तुझी भन. पुन्हा तिला नाची म्हणालास ना तर समदे दात बाहेर काढून ठेवीन. म्हणजे गजरा अजून चिती आहे? अरे शांतो किशा, शांतो. अरे रागवून काय फायदा आहे का? हे बघ, गाजरा तुझी भान असली तरी माझी बी कुणी लागतच की.
कशाला बोललं होतं सरकारनं? ईशा बोलत का नाही? तू तमाशात काम करत होतीस? बोल गजरात, तू तमाशात काम करत होतीस? होय. तुझा आणि सूर्याजीचा काय संबंध? बोल गजरा, गजरा तू गप का? सांग ना. अगं मी तुझ्या भावावानी आहे. वय हे बघ, तू समद खरं खरं सांग, मग बघ एकेकाचे कणिक कसे टिंबून काढतो ते. बोल गजरा, हा बोल. एकदा हा? तमाशा घेऊन आले होते. हा. तमाशा संपला. हा. सांग, सांग ना. हा? गजरा, गजरा काय झालं? गजरा बोल, काय झालं? काय बी नाही झालं, पण तू काय विचारतोस मला? का चळतोस? अगं गजरा, कचरा कचरा मेली. अत्याचार झाला तिचा. गजरा. ईशा, काय झालं? अरे काय झालं तेच कळत नाही. खरं काय सांगायलाच तयार नाही. इकडे गणपत, तू हिला घेऊन पोलीस स्टेशनवर जा आणि तिची तक्रार नोंदव. अरे पण तिने ऐकायला पाहिजे ना. ऐकल, नीट समजावून सांगितलं की ऐकल, पण तू तिची तक्रार नोंदव. चल. अरे घाबरू नकोस. चल चल चल. साहेब, काय या बाईचा तक्रार अर्ज घ्या. बघू. बसा ना, बसा ना. तुमचं नाव गजराबाई? होय. तुमची तक्रार फार उशिरा आली. त्याच वेळी तुम्ही तक्रार का नाही केली? त्यावेळेला सुचलं नाही. आणि मला काय देतलं काय कळतं? हा बरं, बलात्कार आणि तुमच्या वडिलांचा खून याबाबत काही पुरावा किंवा साक्षीदार आहेत तुमच्याकडे? नाही साहेब, ह्या गावात परकी आहे मी, आणि मला व कोण कुठली साक्षी देणार? ठीक आहे, तो आम्ही गोळा करू. पण एकदा का कोर्टात केस दाखल झाली की तुम्हाला मात्र ठामपणे उभं राहावं लागेल. नाही साहेब, पाया पडते मी तुमच्या. मला कोर्टात उभी करू नका. बाप्पा परी बाप गेला, आता उरली सुरली आबरू, ते पण कोर्टात घालवू नका साहेब. बाई, तुम्हीच हिंमत हारलीत तर आम्ही काम कसं करणार? आणि त्या नराधामाला कोर्टात कसा खेचणार? हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नाही साहेब, या जगात कुणी कुणाचं नाही. तो माणूस माझा जीव घेईल साहेब. नाही.
मुरडू किती लचको किती मुरडू किती पाय माझा दुखते पाय माझा दुखते पदर माझा ढळतो या खांदा माझा झुकते तोल कसा सावरणी गाडीदार हेरते तोल कसा सावरणी गाडीदार हेरते 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 सात रंगाची पिचकारी भरते सात रंगाची पिचकारी भरते मला इश्काचं थोडं घालू नको असा आगीच्या संगतीत खेळू नको मला इश्काचं थोडं घालू नको असा आगीच्या संगतीत खेळू नको तुझ्यावर फिदाशी भोवतीनं मी फिरते तुझ्यावर फिदाशी भोवतीनं मी फिरते 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 सात रंगाची पिचकारी भरते सात रंगाची पिचकारी भरते नको मिठीचा घालूस तू विळखा कशी तुझी वेळ होईल रे सुटका नको मिठीचा घालूस तू विळखा कशी तुझी वेळ होईल रे सुटका याद माझी लई जुनी मनामध्ये धरते याद माझी लई जुनी मनामध्ये धरते 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 सात रंगाची पिचकारी भरते सात रंगाची पिचकारी भरते सात रंगाची पिचकारी भरते सरकार मी तुझी बदली करीन सस्पेंड करीन तुला मी लोकनेता आहे अरे जा काय करायचं ते करा वाटेल ते निर्णय घ्या ना देश काय तुमच्या बापाच्या मालकीचा नाही मी तुला अहो साहेब हा तुमचा कबुली जबाब माझी जर का बदली झाली किंवा मी सस्पेंड झालो तर हे तुमच्या मतदार संघात बोंबलेलंच पण विधानसभेत सुद्धा बोंबलेले लक्षात ठेवा अजय ए अजय तुझं माझ्यावर प्रेम आहे तुला शंका येण्याचं कारण आपलं लग्न व्हावं असं तुला वाटतं डेफिनेटली मग तू माझ्या आबांशी वैर का मांडलायस तुझ्या अशा वागण्यानं माझे आबा लग्नाला संमती देतील असं वाटतं तुला राधा हा त्यांचा प्रश्न आहे अजय राधा ज्याच्या पोटी तू जन्म घेतलास ना तो माणूस अजून तुला नीट कळला नाहीये म्हणजे तू समजतेस तसं तुझे वडील नाहीये कशावरून तुला खात्री करून घ्यायची आहे? हो मी काय सांगेन ते करायची तयारी आहे आहे चल नवी नवरी बन आणि तूच तुझ्या वडिलांची परीक्षा घे चल इकडे ए माझं एक काम करतो का हा? एक काम करतो माझं हा? अरे सरकारनं माझी पोरगी पळवली अरे सरकारनं माझी पोरगी पळवली हा, जाऊन ये. हा, साहेबांना सांगा सरकारनं माझी पोरगी पळवली 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 सरकारनं माझी ड्रायव्हर उचला उचला लवकर अरे बाबा जीवाला काय एवढा कंटाळला काय सांगू साहेब माझी पोटची पोरगी पळवून नेली माझ्या आंधळ्याची काठी गेली साहेब कोण होता तो नराधम आमच्या गावचाच नगर नगर अहो तिचं नाव सांगितलं तर माझा खून करेल साहेब घाबरू नकोस मी असताना तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही कोण आहे त्याचं नाव सांग आमच्या गावचं पुढारी सरकार म्हणतात तेच नाही लय जुलूम केला साहेब आता नाही सोसवत साहेब आता नाही सोसवत ठीक आहे बघतो मी काय करायचं ते
आता कशाला उद्याची बात ना 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 गजरा ए गजरा तुझा देवावर विश्वास आहे? होय, आणि तुमच्यासारख्या देव माणसावर पण. एक गोष्ट विचारू का? विचारा की. हा, मला असं म्हणायचं होतं की यंदा पाऊस फार कमी पडला नाही? हा होय होय होय, हेच विचारायचं होतं. होय, नाही, मला दुसरंच विचारायचं होतं. पण पण काय? अहो विचारा की लवकर. हो ना, नाहीतर कोणतरी येऊन टपकायचं. गजरा काय? काही नाही, आज हवा काही बरी दिसत नाही. गणपत. हो, आई आली. तरीच म्हटलं वातावरण तप्त कसं झालं. आलो आलो. आय एम सॉरी, मला यायला उशीर झाला. अगं पण त्यात एवढं रागवायला काय झालं? तुझं हे वागणं मला मुळीच पसंत नाही. अर्धा तास झाला मी इथं उभी आहे. कधी वेळेवर आलायस तू? अगं कमिशनर बरोबर मीटिंग होती. त्या मीटिंगचं लक्षात राहतं आणि माझ्या भेटीचं नाही. ए ए असं नाही, एवढं नाही रागवायचं, एवढं नाही. आहे चल जा, नको सिनेमात हिरो सारखी हिरोगिरी करूस. अगं नको करू हिरोगिरी, सिनेमातल्या हिरो परी नको करू हिरोगिरी. अरे फायदा न त्याचा जरा, अरे फायदा न त्याचा जरा. नको लाईन मारू पोरा, नको लाईन मारू पोरा. भाव नको खाऊ पोरी दिलाची तू केली चोरी, भाव नको खाऊ पोरी दिलाची तू केली चोरी. घे काळजाचा कानोसा जरा, घे काळजाचा कानोसा जरा. नको करू तू माझा कचरा, नको करू तू माझा कचरा. बघती तुला मागे मागे तू माझ्या फिरतो, घालून पिंगा गुंग्यासारखा पटवायचा मोका कधी तो. किती दिस बघती तुला मागे मागे तू माझ्या फिरतो, घालून पिंगा गुंग्यासारखा पटवायचा मोका कधी तो. शर्थ केली किती याची डाळ नाही शिजायची, शर्थ केली किती याची डाळ नाही शिजायची. राहील प्रेमाचा कागद कोरा, राहील प्रेमाचा कागद कोरा.
तुझ्यासाठी ग कामी मरतो, भरलीच फुरती मनात तू मिळावी म्हणून झुरतो. हो जाणून घे तू एकदा, तुझ्यासाठी ग कामी मरतो, भरलीच फुरती मनात तू मिळावी म्हणून झुरतो. लैला मजनू सांगतात चिकाटीने टिकतात, लैला मजनू सांगतात चिकाटीने टिकतात. त्यांच्या प्रेमाला नसतो खतरा, त्यांच्या प्रेमाला नसतो खतरा. नको करू तू माझा कचरा, नको करू तू माझा कचरा. कृष्ण सखा मी तुझा ग, माझ्या जवळ तू ये सख ये. कशी राहू मी दूर, राधी जवळ मोहना हे कृष्ण सखा मी तुझा ग, माझ्या जवळ तू ये सख ये. कशी राहू मी दूर, राधी जवळ मोहना कशी आली लाईनीवर प्रेमाचा मी जादूगार, कशी आली लाईनीवर प्रेमाचा मी जादूगार. सोड कायमचा नखरा तोरा, सोड कायमचा नखरा तोरा. जाऊ डब्बल सीट ग घरा, जाऊ डब्बल सीट ग घरा. बाबा हे घ्या, तुमचं कर्ज मंजूर झालं. लय उपकार झालं माझ्यावर. तुम्ही आता बाहेरून जा, बरं. तुम्हाला तिथे पैसे मिळतील. ए फुकणीच्या इकडे उभा राहा. दादा ए कुठे चालला सरळ आणि इकडे जरा सांभाळून जा. चल जा बस. हे थेड्या कुठं चाललास? ए आजोबा नीट उभा राहा की. काय आणलं दाखव दाखव. त्याला दोन पडलं, आमची मजा झाली. चल जा पळ. काय झालं बाबा? सरकारच्या गुंडांनी आमचं समजा पैसे पळवलं. का? सरकारनं आम्हाला कर्ज मंजूर केलं म्हणून. तेच 50% द्यायला पाहिजे. बर. म्हणजे हप्ता भरायचा आम्ही, व्याज भरायचं आम्ही, आणि 50% पैसे त्यांना द्यायचे. यो कुठच्या घरचा कायदा? बाबा तुम्ही एक काम कराल, गावच्या पोलीस स्टेशनला जाऊन गणपत हवालदारला सांगा मी बोलिवलंय म्हणून, आणि संगत 2 हवालदार घेऊन ये. मी बघतो काय करायचं ते. जावा जावा तुम्ही. ये तुमच्या तर आता देते पैसे इकडे. चल रे चाल बाजूला हो. चल पाहिजे घ्या पैशांचा. ये किशा उगा आमच्या मध्ये पडू नकोस बघ. सरकारचा हुकुम आहे आम्हाला तसा. सरकारचा हुकुम आहे काय? वाईट तंबाखू खातो मी मग बोले सरकारच्या हुकुमाबद्दल. काय ते दुधाची डबी. थांब रे थांब. पळतो रे पळतो कुठे? थांबा रे तुमच्या गणपत हे बघ, हे पैसे लोकांचं लुटत होता हा त्याचा पुरावा, आणि या मामांचा पैसा परत देऊन टाक. मी येतोच. मला आपण निरोप पाठवला होता सूर्याजीराव. ज्या गावात राहायचं त्या गावातले रीतिरिवाज पाळावे लागतात. आम्हाला सूर्याजी नाही
सरकार म्हणतात. मला फक्त पोलीस खात्याचे रिवाज ठाऊक आहेत. काम काय ते बोला. बँकेच्या प्रकरणातली माणसं तुम्ही सोडणार हाय की नाही बोला. ती माझी माणसं आहे ते विसरू नका. म्हणजे मुडद्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचे तुम्ही साथीदार आहात असं सांगा. तुम्ही उघड उघड वैर आमच्याशी का मांडलाय? वैर मी नाही पत्करलं सूर्याजी राव. पोलिसांचं वैर फक्त समाजकंटकांशी असतं. इन्स्पेक्टर जास्त खोलात शिरू नका. सूर्याजीराव खोलात शिरल्याशिवाय तळातले गुन्हेगार सापडत नाहीत. सूर्याला पकडायला चाललात. लक्षात ठेवा त्यात तुम्ही स्वतः जळून जाल. लोकांना जाळणाऱ्या सूर्याला सुद्धा कधी कधी खग्रास ग्रहण लागतं हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं हे आव्हान आम्ही स्वीकारलंय. आता फक्त ते तुम्ही पेलून दाखवा म्हणजे झालं. सूर्याजीराव काळाचं गणित कुणालाही कळत नाही. उद्या कसा उगवणार आहे हे काळ ठरवेल, तुम्ही नाही. आपण मी भाऊसाहेब कल्याणकर. बाहेर ती लाल दिव्याची गाडी दिसते ना, ती माझी आयडेंटिटी. बसा बसा ना. चारे साहेबांसाठी एक थंडा घेऊन ये. नो फॉर्मॅलिटीज. बँकेच्या प्रकरणात पकडलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना प्रथम सोडा. सोडा, आणतो ना. शट अप. काय म्हणालात आपण? आधी बँकेच्या प्रकरणातील आमच्या लोकांना सोडा. अहो आपण जबाबदार व्यक्ती आहोत. कायदा म्हणून कसं चालेल? कायदा मला शिकवू नका. मी LLB वकील आहे. वकिली चालली नाही म्हणून मिनिस्टर झालात का? शट अप. पायरी सोडून वागू नका. साहेब नीट विचार करून बोला. अहो तुम्ही माझ्या पोलीस स्टेशन मध्ये आहात आणि मलाच पायरी दाखवता. फालतू रुबाब दाखवू नका. तुमच्यासारखे खूप कुत्री माझ्या पुढे गोंडागोळतात. होय साहेब, आम्ही कुत्रीच आहोत, पण आम्ही इमानी कुत्री आहोत. आणि मी तर पोलीस डॉग आहे. तेव्हा नीट विचार करून बोला. तू पोलीस डॉगस नाही तर ढाण्या वाघस. मला काय करायचंय? मी सांगतो ते करणार की नाही? बोल. सॉरी साहेब, मी काहीही करू शकत नाही. म्हणजे तू मला चालता हो म्हणून सांगतोस? हा, पोलीस स्टेशन तुझ्या बापाचं आहे. साहेब माझा अंत पाहू नका. अरे 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 काय र बिचाऱ्याची हालत झाली. कुठल्या नीच माणसाचं काम र बाबा. तुला सांगतो खरंच नशीबवान तू म्हणून आता पतूर जित्ता आहे नाही. अरे 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 हे बघ घाबरू नको. तुझं जे काय करायचं ते समजा आम्ही करतो. मला सांग बाबा कुणी र कुणी केलं कुणी? काय रे या गर्दीत आहे का तो माणूस? काय या गर्दीत आहे? कोण आहे र कुणी केलं? साहेब मला वाटतं जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायला पाहिजे हॉस्पिटलात. औषध ना का खोळा तुम्ही तिथं नाही स्टोर मारायचा विचारा. आमच्या डॉक्टरकडे जाऊ. चला राव, चला गाडी घाला. कमल अरे बघत काय उभं राहिलाय सा? याला का हित खपवायचा का? इलाज करा. चला चला चला. किती दिवस लागतील बरं व्हायला? हे बघा साहेब, आता पाय गेला म्हणजे 5-6 महिने सहज लागतील. 5-6 महिने? हो. अरे काय काम करता का मस्करी करता? असं नाही चालणार. हे बघा पेशंट उद्याच्या उद्या गेला पाहिजे. खरला लागलं तर आणखी माग. पण पेशंट उद्याची सकाळ बघता कामा नये. बाबा
तुझ्यावर झालेलं जुलूम मी नाही सहन करायची. मी मी त्याचा बदला घेईन. मी मी त्याचा सूड घेईन. हे काय आई, एवढ्या रात्रीची कुठे निघालीस तू विहिरीवर? अरे प्यायचं पाणी संपलं म्हणून आणायला जाते. म्हणून एवढे खाऊ का जाणार तू तिकडं? अरे पण ते काय नाही, मी घेऊन येतो. अरे तू आत्ताच कामावर आलास, जरा आराम कर. आराम करायचं वय तुझं आहे. हे धर, मी जातो. रात्र काळी घागर काळी, काही कुठे पिवळी आहे. रात्र काळी घागर पिवळी, रात्र काळी घागर पिवळी, पनिया भरन को मिलन सजन को, पनिया भरन को मिलन सजन को. राम राम चली रे गोरी. वाह, पाणी आहे. दुष्काळात सुद्धा आमच्या विहिरीला पाणी असतं. अरे वा वा वा. यावेळेला कोण? सगळं कसं बिनबोभाट पार पडलं बघ बाबा. हा, गाव तर समजा झोपलाय. या कानाची त्या कानाला खबर नाही. देवा, मृतात्म्याला सद्गती लाभ देवा. चल 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 लवकर. मुली, अगं माझंच पातळ आहे. मीच तुला नेसवलं. तुम्ही? हो, पण मी इथं माझ्या घरी माझ्या मुलानं तुला वाचवलं. रडू नकोस मुली, रडू नकोस. कुठली तू? नाव काय तुझं? बोल. गजरा, साताऱ्याची. आई आली का कधी शुद्धीवर? हो आली. माझा मुलगा गणपत. म्हणजे काय, सध्या मी हवालदार आहे, पण लवकरच मी जमादार होणार आहे. अगं ह्यानंच तर सगळं मला सांगितलं. नको रडू नकोस परी, रडू नकोस. मनाला बरं वाटेल तोपर्यंत इथंच राहा. अगं घर तुझंच आहे. गप गप गप, रडू नको. हॅलो, कोण बोलतय? मी भाऊसाहेब कल्याणकर बोलतोय. बोला बोला. एक काम करणार का? अहो काय साहेब, तुम्ही ऑर्डर करायची आणि आम्ही ती पाळायची. एक कोंबडी पाठवा. का थट्टा करता काय गरीबाची साहेब? अहो मग मला काय कमी आहे तुम्हाला कोंबड्यांची? तसं नाही, गावठी कोंबडी पार्सल 2 दिवसात पाठवून देतो. गजरा,
गणपत आला की चहा करून दे. हा, मी देवळात जाऊन येते. बर. आई, गजराला कुठं बाहेर पडवलंस की काय तू? आई, गजरा कुठं बाहेर गेले की काय? तू पाठवलंस तिला बाहेर? तुला तुला किती वेळा सांगितलं तिला बाहेर पाठवत जाऊ नको म्हणून? अगं अगं, आपल्या घरची पाहुणी आहे ती. पाहुण्यांना असं कामाला लावायचं असतं का? आई, ए आई, काय म्हण? ती गजरा घरात आल्यापासून घराचं रूप अगदी पालटून गेले नाही? फार चांगली मुलगी आहे नाही? काय ग? हे आई, तुला आवडली नाही ती? मी बूट ठेवून येतो. माझा चहा. अगं तुला सांगतो, काल तिने वांग्याचं भरीत केलं होतं. आ भरीतच काय, मला ती भरीत ठेवलेली वाटी सुद्धा अगदी अशी खावीशी वाटली. अगं भोपळ्याची भाजी मी कधी खात नाही, पण तिच्यामुळे मी ती सुद्धा हल्ली खायला लागलो माहितीये. काय मुलगी आहे. वाह 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 वाह. घ्या चहा. पुन्हा आली वाटत. गजरा गजरा, मला माफ कर. माझं चुकलं. म्हणजे मला वाटलं माझी आई आली. म्हणजे तसं माझ्या मनात काय. तू गैरसमज करून घेऊ नको. अरे काय चाललंय रे गणप्या? ज्या माणसाची पाळं मुळं खणून काढण्यासाठी तुम्ही मला पाठवलं, त्या माणसाला सोडून दे म्हणून तुम्ही फोन करता मला? हे बघ, जरा सरबत घेऊन या अजयसाठी. आणते. अजय, तू नुकताच प्रवासात आलायस. आधी फ्रेश हो पाहू, मग आपण शांतपणे बोलू. नाही डॅडी, तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आहात आणि म्हणूनच तुम्ही त्याला सोडून दे म्हणून सांगितलं. मी कोणाच्याही दबावाला भीक घालत नाही हे तुला माहिती आहे. केवळ तुझी चूक सुधारण्यासाठी मी 2 पावलं मागे सरकलो, एवढंच. माझी चूक? होय, तुझी चूक. त्या माणसावर हात टाकण्याची तू फार मोठी घाई केलीस, हीच तुझी चूक झाली. तसे तुझे रिपोर्ट बोलतात. केसमध्ये त्याला किती शिक्षा झाली असती? 4 महिने, 6 महिने, फार तर 1 वर्ष. आफ्टर देन पुन्हा जुलूम. मी तुला तिथे जुलूम संपवण्यासाठी पाठवलं होतं, ही गोष्टच तू विसरलास. ओके, फॉरगेट इट. अशी चूक तू पुन्हा करू नकोस. नव्या उमेदीनं तिथं जा आणि अशा सफाईनं जागा टाक की मिनिस्टरच काय, पण चीफ मिनिस्टर सुद्धा हस्तक्षेप करू शकणार नाही. नो डॅडी, अजय, माझा या केस मधला इंटरेस्टच संपलाय. तुम्ही दुसरा कुणीही ऑफिसर त्या गावाला पाठवा. नो नो माय बॉय, तुला त्या गावाला जावं लागेल आणि ही केस हाताळावी लागेलच. पण का? तुझ्या हक्कासाठी. अहो, हे काय करताय तुम्ही? त्याचं खरं रूप त्याला दाखवायचंय. दोन्ही हाताचा पाळणा करून त्याला लहानाचा मोठा केला. तो माझ्यापासून दुरावण्यासाठी? अगं, असा वेडेपणा करू नकोस. त्याचं सत्व त्याला कळलं पाहिजे. पण आज मला माझ्या मुलाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. आज त्याच्यामुळेच आई पण मिळालं मला. नाहीतर या जगाच्या दृष्टीनं कोण होते मी? सांगा, कोण होते? मायेनं आंधळी होऊन त्याचं नुकसान करू नकोस. मम्मी, पाहिलं, अजून तो मला आई म्हणतो. हे सुख माझ्यापासून नका हो हिरावून घेऊ. हा काय प्रकार आहे?
ह्या माणसाला तू ओळखतोस? डॅडी, हा फोटो तुमच्याकडे कसा आला? हा माझा जीवश्च कंठस्थ मित्र होता. चला र 14 वर्षांना का होईना पण देव पावला एकदाचा. बायसेप साहेबरावांचं नाव घ्या बघू आता, म्हणजे तुझा साखर पडेल कशी. घ्या. ज्ञानेश्वर तुकारामासनी संत म्हणतात माऊली, रामदेवराव माझा स्वामी आणि मी त्यांची सावरी. सरकार फोटोवाल्याशी सांगावं दिलं ना, तो अजून आला नाही. अरे किती काळजी करशील शंकर, मी स्वतः जाऊन त्याला निरोप दिलाय. होय, तो आल्याशिवाय राहणार नाही. तू बाईसाहेबांना सांग काही काळजी करू नका, तो येईल. बर. रामदेवराव बिराजदार आपणच का? होय साहेब. बंदुकीचा परवाना आहे आपल्याकडे? होय. टाकू का? किती हत्यार आहेत? 3, 2 रायफल्स आणि 1 रिव्हॉल्वर. हत्यार दाखवू शकता? रायफल्स दाखवू शकतो. रिव्हॉल्वर दुरुस्तीसाठी पाठवलाय. हा समारंभ कसला चाललाय? डोहाळे जेवणाचा. म्हणजे माझ्या आधी तू बाप झालास? श्याम्या तू? हो. अरे श्याम्या, किती दिवसांनी भेटतोयस तू. ये बैस. काय म्हणतोस? राम राम सरकार. अरे वा वा वा, उशिरा का होईना पण अगदी वेळेवर आलास. आधी आमचा फोटो घ्या. काढतो की. अरे किती दिवसांनी भेटलास, पण तुला आता जेवल्याशिवाय पाठवणार नाही मी. तुला काय वाटलं मी सुद्धा पोटभर जेवल्याशिवाय जाणार नाही? मग तुझ्या घरी कधी पाळणा आणणार? तेवढीच आहे कुणी बाई. यापुढे कदाचित ते सुख नसेल. म्हणजे डॉक्टरनं तसं स्पष्ट सांगितलं की तुमच्या पत्नीला यापुढे मूल होणार नाही म्हणून. अरे मग दुसरं लग्न कर. नाही रामदेव, ती फार फार हळवी आहे. तिला खूप वाईट वाटेल. तिला वाईट वाटेल म्हणून डॉक्टरचा रिपोर्टही मी तिला दाखवला नाही. तिला अजूनही एक भाबडी आशा आहे की आपण आई होणार म्हणून मला तिच्या स्वप्नाला धक्का लावायचा नाही. रामदेव बोल. अगदी जिवलग मित्र म्हणून तुला विचारतो, तुला आणखी एखादं मूल झालं तर मला देशील? श्याम, अरे माझ्याकडे असं परकेपणानं का पाहतोस? माझी मुलं म्हणजेच पर्यायानं तुझी मुलं नाहीत का? तरी पण दिलं. अरे तुझ्या दोस्तीसाठी काय वाटेल ते करायची माझी तयारी आहे. नक्की? हा नक्की. हा रामदेवराव बिराजदाराचा शब्द आहे, विसरू नकोस. राम्या, यंदा दुष्काळ पडलाय सरकार, गरिबावर दया करा. म्हणून तुमचा खंड देता आला नाही सरकार. पुढल्या वर्षी 2 वर्षाचा खंड देतो सरकार, पर गरिबावर दया करा. काय दरवर्षी काहीतरी कारण सांगून खंड बुडवतोस. आज तुझ्याकडून वसूल केल्याशिवाय मी राहणार नाही. सूर्याजीराव, खंड वसूल करायची कुठली पद्धत? ही माझी माणसं आहेत. अरे यांच्या जीवावर तर आपण जगतोय आणि अन्नदात्याची तुम्ही कृतज्ञ होता. पण सरकार, तुम्ही माझे मेवणे म्हणून मी तुमची गय केली, माझे खासगी दिवाण म्हणून मी तुमच्यावर कामं सोपवली, तर तुम्ही लोकांच्यावर अन्याय. सरकार गप. एक शब्द बोलू नकोस. शंकरनं सांगितलं म्हणून सगळी पापा उघडकीस आलीत. तुमच्या जागी दुसरा कोण असताना तर पेकाटात लात घालून गावाबाहेर हाकलला असता मी त्याला. चलो जा, आपल्या घरी जा. यंदाचा खंड मी तुला माफ केला. जा. सरकारचा मेवना होता म्हणून वाचला, नाही तर पॅकेटात लातच बसली असती. शंकर, मला ती विहीर लवकरात लवकर पूर्ण झालेली बरं पाहिजे. त्यासाठी चांगले मजूर लागले तरी चालेल, पण कामात दिरंगाई बरं, होता कामा नये. थांबा इथे. या या या, खाली या, खाली या. हा, या. हरामखोर, फुकटचं खाऊन मस्ती आली होय तुला? अरे गावच्या पोरी बाळीना आपण लेकरं मानतो आणि त्यांच्याकडे तू वाकड्या नजरेनं पाहतोस. पुन्हा अशी आगळीक माझ्या कानावर आली तर माझ्या इतका वाईट माणूस कुणी नाही, ध्यानात ठेव. घाबरू नकोस पोरी, आता काही वाईट होणार. आता बाहेरची कामं खूप झाली, थोडी घरची बघा.
ही पावती घ्या आणि रिव्हॉल्वर दुरुस्त झाला असेल तर घेऊन या. घाबरू नकोस पोरी, उद्या माझ्या घरी ये. याच्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून तुला साडी चोळी देईन. चल रे शंकर. अहो अहो काय हे, कोणीतरी बघल ना. अगं बघू दे ना सावित्री. 14 वर्षांनी तू या वाड्याला वारसदार दिलायस. अले अले, गुलाम अजून झोपला नाही वाटत. तुमची वाट बघतोय. माझी? अरे गुलामा, तुमच्यासाठी साऱ्या गावाला पेढे वाटत होतो. साऱ्या गावाला आनंद झालाय. खरंच आई भवानी माझ्या नवसाला पावली आणि माझ्या कुशीत सुख घातलं. सावित्री, याला उदंड आयुष्य लाभो एवढीच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू. आणि बरं का सावित्री, आपला बाळ मोठा झाला की मी त्याला वकील किंवा डॉक्टर बनवणार आहे. नका ग बाई, मी माझ्या बाळाला माझ्यापासून कधी दूर करणार नाही. त्याला हित काय कमी आहे. ऐकलं का, आपल्या बाळाला तुमच्यासारखं या गावचं सरकार करूया. बरं बरं, आपण त्याला सरकार करू. योग येळ आले ना की तुला या गावचा मी मालक बनवून दाखवीन. मालक राहू द्या दिवाणजी. अहो बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. रामराव बिराजदार या गावचे मालक आहे ती. त्यावर तर तुम्ही मालक होणार नाही. आता त्यांना वारसदार बी झालाय. दिवाणजी, मालकाने तुम्हाला बोलावले. कशाला? ते बारशाची वस्तू तुम्हाला करायला सांगितली होती ना, त्याचं काय झालं ते विचारलंय. बारस? वे वे, तू असं कर, तू होमवर. हा, मी येतो. जा या. काम करणार का एक? वय वय मालक, त्यासाठीच तर इथं आलोय. तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. जॅक जॅक, गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कृष्ण घ्या, कुणी राम घ्या. आया बयानो या आणि माझ्या अजयला. ए अजय, बरं का ग नाव अजय. अरे शंकर, हे समजा खरी केलं. हो हो. अरे श्याम, I'm sorry. किती उशीर केलास. मी अरे वाट काय पाहत करणार, होतो. कामामुळे उशीर झाला. अगे घ्या ना घ्या. इकडे ना. आले आले. नमस्कार बाई. भाऊजी नमस्कार. हे काय, वहिनी कुठे आहेत? त्याचं काय आहे नाही, अशा प्रसंगांना मी तिला आणत नाही. तुझ्या भावना मी समजू शकतो. बघा तुमच्या बंधूंचं काय चाललंय ते. अरे ए दादा, तिथंच काय बसून राहिलायस? ये बरं इकडं. हे कोण आला येऊ? हा माझा दोस्त श्यामराव. नमस्कार. बसा की भाऊजी, बसा. बसा की. अरे ते नमस्कार. या या, बसा बसा. बसा. कसला तरी आवाज आला. मी बघून येतो. मांजर असेल. झोपा गप. नाही, पण मला जरा वेगळाच संशय येतोय. तू झोप, मी आलोच.
हरामखोर, कोण आहात तुम्ही? धनी चला खाली चल, चल खाली चल. अगं बाई, अहो काय झालं? चल खाली चल. शंकर चल, खाली चल. शंकर, अरे शंकर दिवे लाव. दादा तू? धनी 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 धनी. झंडा, काय केलंस तू हे? कंच्या जन्मी जरूर फेडलंस तू. अरे त्या मैलाच्या दगडासारखे का उभे? जा वरती जाऊन त्या कार्ट्याला ताब्यात घ्या. चला. फार गायब. सरकार सरकार, पाण्यात फार नाही. शंकरनं पळवलं सरकार पोराला. हा, अरे पळाला म्हणून काय सांगताय? जा त्याचा पाठलाग करा आणि काय बी करून त्या पोराला आमच्या समोर हजर करा. लक्षात ठेवा, नाही हा सबूत ऐकायची सवय या सरकारना नाही आहे. तू गाडीच्या मागल्या अंगाल जा. हा, जा तिकडं. हा, वय वय. ए ड्रायव्हर, इथून एखादा माणूस बघितला का पळून जाताना? नाही. अरे लेकरू होतं बघ त्याच्या हातात. आता नाही म्हणलं तरी काय रे? अरे हा बघ, अरे तोच असणार. थांबा, ए खाली थांबा, ए थांबा, ए थांबा, ए थांबा, ए थांबा. अरे शंकर तू जरा घे. अजय राजे, काय बक्षीस जिंकून आणलं? डॅडी साहेब, बाळानं पहिलं पारितोषिक मिळवलं. होय का? अजय, अजय, तू खरा कोण आहेस हे तुला कळलंय. एक गोष्ट सांगू? अरे अरे मी तुझी खोटी का होईना, पण आई आहे रे. आणि माझ्या हृदयाची धडधड थांबेपर्यंत तुझ्या तोंडून आई हे ऐकण्याची इच्छा आहे रे अजय. आई, तुला सोडून मी कुठं जाणार आहे ग? एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा खोटा मुलगा असलो ना तरी सुद्धा तू माझी खरी आई आहेस ग. अजय, जास्त सेंटिमेंट्स आणि इमोशन्स आपल्या पेशाला चालत नाहीत रे. त्यामुळे माणूस पीक होतो. अजय, यस, ही स्टेट तुमची नाही हे नक्की. कशावरनं?
रामदेवराव बिराजदार या इस्टेटीचे मालक होते एवढं मला कळलंय. त्यांच्या खुनाचा तपास चालू आहे. तेव्हा तपासासाठी त्या कागदांची मला गरज आहे. ते उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनवर हजर करा. येतो मी. हा फौजदार याच्यात इतका रस का घेतोय तेच कळत नाही मला. सरकार, मला जरा संशय येतोय. कसला? नाही म्हणजे माझी बायको म्हणत होती मला काय ते? की ह्योच फौजदार या इस्टेटीचा वारसदार असावा. नाहीतर इतक्या वर्षापूर्वीची भानगड आता उकरून काढायचं काय कारण आहे? असं समजा या फौजदारालाच काढला तर ए उपटसुंबा, सकाळी सकाळी काय तमाशा लावला? काय राव, गरीबाच्या जगण्याला तमाशा म्हणता वय? अरे कोण तू, कुठून आला? नाव काय तुझं? किशा 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 रगडे. साहेब, गावाला दुष्काळ पडला म्हणून पोट भरा इथं आलो. पोट भरायला पोलीस स्टेशन मध्ये आला? आता तुमच्याच पोटावर नाही विचार करा की. गप्पे, जास्त बोल नको, नाहीतर मारीन पोटावर तुझ्या. नाही, पाठीवर मारा, पोटावर मारा. साहेब वाईच काम द्या ना. ए फौजदाराचं काम करशील का? हा करेल की. करून की फौजदाराचं काम करणं म्हणजे काय म्हशी पिळणे एवढं सोपं वाटलं का तुला? साहेब काय भानगड नाही साहेब, वाईस थोडस लफडं आहे. चल चालता इथून मुकाट्यानं. असं नका करू साहेब. अहो, दोन जीवांच्या पोटाचा सवाल आहे. म्हणजे हिला आण आणि मला गवत मिळाला की. अरे नाही नाही, उलट उलट झालं साहेब. मला गवत आणि हिला आण मिळाला की झालं बघा. पुन्हा तेच बोलतोय? हे बघा साहेब, मला काहीतरी हिला काहीतरी मिळालं की झालं बघा. हवालदार, याला त्या सरकारांच्या वाड्यावर न्या, म्हणजे चांगली अद्दल घडेल. घेऊन जातो. हे चल रे, म्हशीला घेऊन चल. राम राम साहेब, राम 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 राम. चले हाड हाड चल ग बाई. हा चल. हे बाबा, हा तुला सरकारकडे नोकरी मिळेल. मिळेल ना? मिळेल. पण म्हशीचं दूध काढण्या अगोदर तिला आंबवण खायला घालतात. त्याप्रमाणे माझ्यासारख्या रेड्याला काहीतरी गमेलवर पेन देईल की. कोण तुझ्या तोंडात? साहेब तुम्ही लई रागीटात बघा. अहो दूध देईल की दूध. दूध चालेल. अहो काय सांगू साहेब, येळेला 30-30 लिटर दूध देती. राम 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 सरकार. राम राम सरकार. तुमच्याचकडे येत होतो. हा माझ्या चुलत बहिणीच्या मेवणीचा भाचा. हा नुकताच गावाहून आलाय. याला कुठेतरी चिकटवून द्या. हा तुझा बाचा? वय साहेब. आणि ही कोण, तुझी मेवणी का? काय रे, काय काय येतं तुला? तसं बघा सरकार, काय पडल तर काम करेल. पर अगदी पेशल म्हणालात ना तर तोंडफाट लई जोरदार. जाग 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 जाग. हे बघ, उद्याला आपल्या त्या रोजगार हमीच्या कामावर चिकटवून देऊ तुला. लई उपकार झालं सरकार, लई उपकार झालं. याची राहायची व्यवस्था? राहायची तू एक काम कर, आपल्या शाळा मस्तरीची खोली आहे ना, तिथं करू याची सोय. आणि या म्हशीची राहायची व्यवस्था? म्हशीची लेका तुझी मेवणी ना ती, तुझ्या घरी कर की. काय तू पण चल माझ्या घरी. खोलीत कर. आपण लग्न कधी करायचं? काय? चला. थांबा हा, मी भाकर तुकडा ओवाळून टाकते. या. औक्षवंत व्हा.
बोलत का नाही? मी आहे मांजर. माझं होय. बर जा. हे काय करता? हनीमूनची तयारी करतोय. हनीमून? हा म्हणजे सिनेमातल्या वाली. मग हे कशाला पाहिजे? असं करायचं. सिनेमातल्या वाली. आता काय झालं? ओरडू नकोस. आई जागी आहे. ती उठली तर 144 कलम जारी करेल माहितीये. होता इथे बस आणि बघ मी काय करतो ते. आई जागी आहे. अगं आपण हनीमून करतोय का तू माझी परेड घेतेस? गप्प बैस. गप्प बैस. या हनीमूनच्या रात्री घे प्रीतीचा हा नजराणा. मी तुझ्या दिलाचा चेअरमन, तू माझा साखर कारखाना. आव मी तुम्हाला साखर कारखान्यावाली गोड वाटते. आणि मी तुला कसा वाटतो? तुम्ही होय. तुम्ही होय. तुम्ही की नाही गुळाच्या ढेपावानी वाटता. अहो ढेपवाणी म्हणजे गुळावानी गोड. असं मग असं द्या. माझा संसार सोन्यासारखा कराल ना? हो तर. अगं पण मी पडलो सरकारी नोकर. सरकारी नियम मोडले तर माझी नोकरी जाईल ना. सरकारी नियम म्हणजे वा काय? म्हणजे 1 किंवा 2 पुढे लाल त्रिकोण. बाबा आम्हाला खाऊ द्या. बाबा आम्हाला खाऊ द्या. बाबा आम्हाला खाऊ द्या. बाबा आम्हाला खाऊ. देतो देतो देतो. अरे पण बाळानो माझ्याकडे खाऊ नाहीये. खाऊ तुमच्या आजीकडे आहे. मी तर आजीकडनं घेऊन येतो. बाबा आम्हाला खाऊ द्या. बाबा आम्हाला खाऊ द्या. अगं आजी आपलं आई किंवा तुझी 7-8 नातवंड तुझ्याकडे खाऊ मागतात. अगं झोपलीस काय? उठ चल चल उठ उठ उठ. अरे देतो देतो देतो. अरे पण बाळानो माझ्याकडे खाऊ नाहीये रे. खाऊ त्या कपाटात असेल. मी कपाटात आहे का बघतो. खाऊ बाबा मला खाऊ द्या. खाऊ कुठून द्यायचं आता? तुम्हाला खाऊ पाहिजे ना? थांबा तुम्हाला चांगलाच खाऊ देतो. चला ऐका नाही तुम्ही रा. चला चला एकत्र में खड़े हो जाओ. तुला खाऊ पाहिजे? चल कपाटात. तुला खाऊ पाहिजे? कपाटात. तुला चल. तुला चल. तुला चल. तुला चल. तुला चल. तुला पण देतो. मोठा खाऊ देतो. चल आत चल. आवो त्यांचा बंदोबस्त केला पण याचं काय?
एवढंच आपल्या वंशाला दिवा किंवा पत्ती. अहो, हळूहळू. अरे माणसं राहतात शेजारी. ऐकू येत नाही वय मेल्या मुडदा व शिवला. येडा कुठून आले काय माहिती. ए मुडद्या, ए शेंडीवाल्या नारळा, काय करतोयस काय? स्वयंपाक. असा अरे असं स्वयंपाक तुझ्या आईनं केलं तर बनी ना. मला आय बी नाही आणि भन बी नाही. भन बी नाही. मुडद्या लगीन करून बायको नाही आणायची. अगं पर बायको भेटना तर लगीन कुठून करू? अरे पण लगीन केल्याशिवाय बायको भेटल कशी? पर बायको भेटल्याशिवाय लगीन होईल का? याच्यात मेलं. स्वयंपाक येत नाही तर करू नको. तुला तरी येतो का? येतो येतो. मग दाखव बघू करून. असं? हा. पण समजा स्वयंपाक करून जेवाय घातलं हा. तर काय हरणार तू? तू 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 सांगशील ते. असं? हा. मग रोज 2 हंड पाणी भरायचं माझ्या घरी. हाय कबूल? वय वय कबूल कबूल. हाय ना? मग चल ये. उगा गावभर धूर करीत बसला. चल ये इकडं. अगं पटकन ये चल. ये, चल बस. मेल्या बस खाली बस. बसतो. स्वयंपाक करते. चल दे इकडं. घे. आईला कमाल आहे. तुझ्या हातात काय जादू बिदू आहे का ग? नाही म्हणजे तुला वाडा येतं का ग? होय होय येत येत. आईला मग वाढून दाखव की. धर घे. आईला काय चमत्कार आहे. हे तुला जेवता येतं का ग? होय होय ते बी येत. मग माझ्या ताटात जेवण दाखव बघू. आ मेल्या. मला कशासाठी बोलावलं सरकार? अरे काय काम करता का मस्करी करता? अजून जंगल तोडून झालं नाही म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अहो आपण चोरून जंगल तोड करून आपल्या वाकारीची भर करतो. या सरकारला समजलं तर आमच्या पायात बेड्या पडतील. नाही सरकार, नाही नाही सर. नाही काय? हे घ्या. बर मजुरांचा पगार करा. बर आणि आमचं कमिशन कापून घ्या. बर. ए पटपट काम कर. ए म्हाताऱ्या काय बघतो? लवकर लवकर काम कर. ए लवकर लवकर काम करायचं बरं का. जेवणाची सुट्टी सांग रे. ए अरे जेवणाची सुट्टी झाली रे. भाकऱ्या खाऊन घ्या भाकऱ्या. चला ये धोंड्या. अरे चल भाकरी खा. चल किशा जेवायला. अरे तू जेवून घे. कर तुला जेवायचं नाही वय? अरे बाबा मी घरनं भाकरा नाही विसरलोय. अरे हाय की माझ्याकडं. आपण दोघं थोडं थोडं खाऊ की. आता तू कशाला तसदी घेतली? वा रे वा. गुरावाने मेहनत करतो या. आणि भूकाच्या टायमाला पोटात आण नको आहे. चल चल जेवण घे गुमान. घे. पाणी घेऊन येते मी. हा. ह्याच्यात पाणी द्या.
द्यायच्यात. त्याला हे गुंड लाईव्ह दमदाटी करत असं आपल्याला. होय. हे रंग्या ती बघ गजरा. आईला विहिरीत टाकली तरी जित्ती अजून. ये चल तिला हाडाड घेऊ. तू जरा बस हा. मी आलोच. ए चल की ग आज मजा करू. अरे होय तिकडं. आम्हाला ताण लागली आहे. पाणी पात की थोडं. होय कमी आली हा. मोठं डोळ आहे तिकडे. जा बुड त्याच्यात. चल हो बाजूला. अगं हिरीत ढकलून शानबी तुझी ती म्हणजे आमच्याच नशिबात म्हणायची. काय पाहिजे रे? वाईट गाजराचा नाच बघायचा मला. काय बरळतोयस? ठाव आहे का तुला? ठावे ही नाची माळावरची माती. कुणी बी यावं उचलून न्यावं. गपे दात के बंद कर, नाही तर समत्या बरगड्या काढून हातात देईल. चले तुमच्या कामावर न सूट मग दाखवतो तुला माझा हिंगा. अरे टांगा शिल्लक राहतील तर दावशील ना हिंगा. चल फुट. काय ग गजरा, ते तुला नाची का म्हणाले? सांग की. अगं बोल की, ते तुला नाची का म्हणाले? हा? ए? हा, हा, हा? चला ए पटापट काम करा. ए चला पटापट चला. चला. हे सगळं बरोबर झालं. त्याच्यानंतर मग आजचं सगळं लिहून झालं. चला आजचं काम संपलं. सांगतो. अरे ओय! आजच्या दिवसाचं काम संपलंय. चला पगाराला लाईन लावा. चला 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 लवकर. हा चला चला लाईन लावा नीट. अरे इकडे लाईन लावा. हा हा हत्यारे इथे ठेवा. उराडी ठेवा. हा गडबड नकोय. एक दोन. हा एक आहे. चल पुढं. एक दोन तीन. हे कमिशन. चल पुढं. दिवसभराचे एवढेच सरकारांचं कमिशन नाही काही. सरकारचं कमिशन कशाबद्दल? सरकारनं तुला काम दिल्याबद्दल कमिशन नको का? अरे घाल मातीत तुझं कमिशन. हॅलो, IGP पेंद्रे स्पीकिंग. हा मी रतन सिंग चौधरी बोल. हा बोला साहेब, काय हुकुम आहे? हुकुम कसला, एक काम होतं. तसे तुम्ही आम्हाला वरिष्ठच बरं. हा काय सेवा करू आपली? हे बघा, जनेबा नावाच्या माणसाची केस आपल्याकडे पाठवले. असं आपण त्यामध्ये जातीने लक्ष घाला. बर. आणि त्याला न्याय मिळेल असं करा. त्याला न्याय मिळाला म्हणून समजा साहेब. थँक्यू. जनाबा, किती दिवस झाले म्हणालास तुझी पोरगी गायब आहे? झालं असतील 15-16 दिवस. काय रे आज अगदी खुशीत दिसतोयस. काही विशेष आहे का? आहे आपले गंमत. आ? सांग नंतर. ये अजय, अगदी वेळेवर आलास. डॅडी, हे गृहस्थ कोण आहे? गरीब बिचारा. याच्या दुर्दैवानं तुझ्या कर्तृत्वाला चॅलेंज केलंय. तुझी पर्सनल काम आटपून घे, उद्या तुला निघायचंय. पण डॅडी मला एक विचारायचं होतं. नो नो, नथिंग डुईंग. ड्युटी फर्स्ट. उद्या ऑफिसला ये, याच्या केसची फाईल बनवायची. फाईल बनव आणि ताबडतोब जनावाला घेऊन गावाकडे निघ. काय म्हणाय साहेब? काय सुट्टीवर जात आहे काय? कुणी सांगितलं? कोणी सांगितलं नाही, पण गावात नवीन फौजदार येतो म्हणून विचारलं. हो ना, फार कडक शिस्तीचा माणूस आहे म्हणतात. हो हो, फार कडक शिस्तीचा म्हणतात. अरे कसली कडक शिस्त. आल्या आल्या 4 दिवस रुबाब दाखवतात.
4 दिवसात सगळ्यांचा रुबाब संपतो. नाही पण मुंबईहून येतोय. हो हो मुंबईहून येतोय. अरे स्कॉटलंड यार्ड वरून जरी आला तरी सूर्याजीराव त्याला 4 दिवसात माणसाळून टाकतील. तुम्ही कशाला काळजी करता? नाही. आले वाटतं फौजदार साहेब. आम्ही इन्स्पेक्टर माने. मी अजय बेंद्रे. प्लीज टू मीट यू. मी टू सर. इन्स्पेक्टर माने. येस सर. या केस बद्दलची सगळी माहिती गोळा करा. येस सर. चला. तुझं नाव? हा तुझं नाव? नाव माझं गणपत. मला पोलीस स्टेशन आणि लॉकअप दाखवणार का? हो दाखवतो ना. चला चला चला. साहेब छोटं गाव असल्यामुळे पोलीस स्टेशन देखील छोटंच आहे. बर. एरवी तुम्हाला 15-20 गुंड बघायला मिळाले असते पण आज 2-3च आहेत. या आत या. मी तुम्हाला सगळे गुंड दाखवतो. फुलबू करतो. मोठे साहेब आलेत. सलाम करा. हा गणपतराव. कोणाला हाक मारली? तुम्हालाच. गणपतराव? हा. नको साहेब. उगाच फीत नसताना मोठं झाल्यासारखं वाटतं. काय रे इतक्या पोलिसातून मी तुलाच का निवडला? का? कारण तू मला हुशार आणि प्रामाणिक वाटलास. काहीतरीच घ्यायचंय. नाही म्हणजे आजपासून तू माझा राईट हँड. राईट हँड? हा. काय सांगताय का साहेब? कुणाला सांगू नकोस. मी कशाला कोणाला सांगतोय? गणपत काय? मला एक सांग रे, या गावातील सूर्याजीरावाबद्दल तुला काय माहिती आहे? कोणाबद्दल? सूर्याजीरावाबद्दल. सूर्याजी? हा. साहेब साहेब मला त्या माणसाबद्दल काही विचारू नका. मी तुम्हाला काही सांगणार नाही. का रे? हो का काय? या गावातल्या सगळ्या दारूच्या आणि मटक्याच्या अड्ड्यामध्ये त्याची भागीदारी आहे. हे जर का मी तुम्हाला सांगितलं तर तो माझी नोकरी घालविल ना. मी तुम्हाला काय सांगून बसलो. अरे गणपत मी तुझ्या पाठीशी आहे. तू कशाला घाबरतोयस? तसा घाबरत नाही साहेब. मी पोलीस आहे. राईट. पण नाही म्हटलं तरी थोडी भीती वाटतेच. हो. भीती? का 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 भीती का वाटते रे? का? अहो त्या धन्याच्या पोरीला त्यानं पळवली हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर तो माझं घर जाळून टाकेल ना. बापरे. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. बापरे. साहेब 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 यापुढे तुम्ही मला काही एक विचारू नका. मी तुम्हाला काही एक सांगणार नाही. मी त्या गजराबद्दल सुद्धा तुम्हाला काही एक सांगणार नाही. गजराबद्दल? हो. गणपत हे बघ तू माझा राईट हँड की नाही? हो. राईट हँड की नाही? मग त्या गजराबद्दल काय? हो त्या गजराच्या बापाचा त्यानं खून केला हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तो तुझा खून करील एवढंच ना? एवढंच ना. अहो साहेब 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 तुम्ही त्या माणसाच्या नादी लागू नका. अहो तो जरीला नाग आहे. असताय काय? गणपत आपण जर नागाच्या शेपटीवर पाय दिला ना तर काय होईल? तर असताय. चले बाबा चल लवकर चल. चल जाके धक्के जाऊन काढतो बाहेर.
पावशेर द्या पावशेर. पैसे काढा, पैसे आधी पैसे. देतो. घ्या. पैसे कुठे आहेत? अरे अरे दे पहिले पैसे, नंतर बोल. नाही नाही, सोडा ना इकडे मिळत. चला चला चला. काय रे साहेब रामखोरानं दारू विकता काय परवान्याशिवाय? गणपत एक बाटली पुराव्यासाठी घे आणि बाकी सगळा फोडून टाक. परवान्याशिवाय दारू विकता काय? हा 1232. जी साहेब. सबंध गावात दवंडी पिटा. हो साहेब. परवान्याशिवाय दारू कुणी विकली तर त्याची ही चालत होईल म्हणून. पण हाय कोणा नवा फौजदार? नवा की जुना? अहो त्याच्या तरा सुद्धा आम्हाला वाचवा. अहो मटक्याच्या धंद्यात किती वेळा पटका खायचा? अहो दारूच्या धंद्यात आम्ही काय नेहमी नुकसानच सहन करायचं का? आम्ही आपल्या नेहमी दारूच्या बाटल्याच भरत बसायचं? आणि सरकार ते काय पण इलाज करून टाका. आणि आमच्या ते राशनच्या ब्लॅक त्याला अजून माहित नाही म्हणून, नाहीतर आमच्या थोबडा ते वाईट करेल. सरकार पकडलेली माणसं कोर्टात गेली की आमचा मटका फुटलाच म्हणून समजा. हा मंडळी, असं घाबरून चालायचं नाही. अशा वेळेला डोकं शांत ठेवून विचार करायला हवा. अरे आम्हाला बी सरकार म्हणतात. तुम्ही बसा. चला रे. नमस्कार फौजदार साहेब. नमस्कार. तुमचा तडफदारपणा लय आवडला आपल्याला. थँक्यू. उसळत्या रक्ताचा जोश माणसाला लय महत्वाकांक्षी बनवतो. हो ना. आणि म्हातारपणचा मुत्सदीपणा माणसाला मतलबी बनवतो. लक्षात ठेवा, या गावातला वारा सुद्धा आमच्या इशाऱ्यावर वाहतो. या गावचं सरकार म्हणतात आम्हाला. त्याचं काय सरकार? मी या देशाचा शिपाई आहे आणि हा अंगावरचा युनिफॉर्म आहे ना, हा मला वादळाशी झुंजायला शिकवतो. तुम्ही काय मला वाऱ्याच्या गोष्टी सांगताय? ज्या वाटेवरनं तुम्ही चाललाय ती वाट कुठं जाती ठाऊक आहे का? तुम्ही आधी माझी वाट सोडा, कारण सरकारी कामात अडथळा आणला की काय होतं माहिती आहे ना? काय होतं? कळेल, लवकरच कळेल. आज ज्या रस्त्यावरून तू मस्तीत केलास, उद्या त्याच रस्त्यावरून चालणं तुला जड जाणार आहे. अजय तू बर झाला आलास. मला खात्री नव्हती. अरे ये ना, ये बस ना. मी बाबांना बोलवते. हा बस. हा अरे वाह 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 वाह. दस्तूर खुद्द अजय साहेब. वाह वाह. आमची खात्री होती की कधी ना कधी तुम्ही आमच्याकडे जरूर येणार म्हणून. तसा या वाड्याचा रिवाजच आहे. झालं गेलं सगळं विसरून जा. तुम्ही मनानं तसं लई मोठं दिसताय सा. बोला, काय घेणार? चहा, काफी, ड्रिंक का काय बक्षिशी? चला रे. यस सर. सबंध हवेलीची कसून झडती घ्या. होय सर.
साहेब सगळीकडे शोधलं पण माल काही मिळाला नाही. माल मिळाला नाही? कसा मिळाला नाही? मला मिळालेला क्लू सांगतोय की माल याच घरात आहे. हा इन्स्पेक्टर साहेब, फोटोला हात लावायचा नाही. तो आमच्या सरकारांचा आहे. त्यांचा अपमान झालेला आम्हाला खपायचा नाही. सरकार, मी एक शिपाई आहे आणि मोठ्या माणसांचा अपमान मी करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? माझे आबा चोर आहेत? मी कुठं म्हटलं तसं? ते स्वतः चोरी करणार नाहीत याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. पण चोर कोण आहे हे फक्त त्यांनाच ठाऊक असणार. आणि याचाच अर्थ तुमचे आबा चोरावर मोर आहे. एम आय राईट? मिसाळ साहेब, चोराचं नाव सांगू शकता? हवालदार. यस सर. या सगळ्या वस्तू ताब्यात घ्या. यस सर. हा इन्स्पेक्टर साहेब, तो फोटो आमच्या मालकांचा आहे, आमच्या मालकीचा आहे. त्याचा पंचनामा होणार नाही. बरोबर आहे. हा फोटो तुमच्या मालकीचा, हे घर तुमच्या मालकीचं, हे गावही तुमच्याच मालकीचं आहे. आणि मिसाळ साहेब, हेही तुमच्याच मालकीचं आहे. या वाघाला बंद करणं इतकं सोपं वाटलं काय फौजदाराला? जा, ताबडतोब फोन करा. मी भाऊसाहेब कल्याणकर बोलतोय. हा बोला. सूर्याजीरावांना ताबडतोब सोडा. का? मी सांगतोय म्हणून. अहो पण तुम्ही सांगणारे कोण? सांगितलं ना, मी बिन खात्याचा मंत्री भाऊसाहेब कल्याणकर बोलतोय म्हणून. तुमची आयडेंटिटी काय? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. सूर्याजीराव अतिशय सज्जन माणूस आहे. हे बघा, माझ्या दृष्टीने तो दरोडेखोर आहे. हे पहा, तुम्ही आगीशी खेळता आहात. त्यासाठीच पोलीस खात्यात भरती झालोय मी. तुम्ही त्यांना सोडणार की नाही? नो नेव्हर. कोण? राधा? अगं ये ये. अजय. ए गौतम. जी साहेब. जा, बाईंसाठी चहा घेऊन या अगोदर. काय साहेब? अगं राधा, तू आधी बैस बघू. आता बोल. अजय, माझे वडील फार प्रतिष्ठित आहेत रे. तू काय वाटेल ते कर, पण प्लीज तू त्यांना या केस मधून सोडव रे. राधा, तुझं दुःख मी समजू शकतो. प्रत्येक मुलीला आपल्या पित्याबद्दल असंच वाटत असतं. बट आय एम सॉरी राधा, आय सिम्पली कांट डू एनिथिंग. हॅलो. हॅलो, मी रतन सिंग चौधरी बोलतोय. येस सर. तू साहेब कल्याणकरांचा फोन आला होता. हो, काय मग बोला. इन्स्पेक्टर अजय सूर्याजीरावांना सोडायला तयार नाहीत. होय साहेब. तुम्ही काहीतरी मध्यस्थी करून सोडायला सांगा. जी, सांगतो तसं. आपण काही काळजी करू नका. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? इन्स्पेक्टर अजय स्पीकिंग. हे बघ अजय, सूर्याजीरावांना ताबडतोब सोडून दे. पण डॅडी? डॅडी नाही, मी तुझा बॉस बोलतो. आय एम व्हेरी सॉरी सर. लक्षात ठेव, ही माझी ऑर्डर आहे. कळलं तुला? येस सर. येस. मिसाळ साहेब, तुम्ही घरी जाऊ शकता. चला. पैसा सरकार येतील एवढ्यात. चल रे.
असं लाजायचं नाही. मी तुला मला माल करून टाकेन. तू होय मीच तुमची लाडकी लेक राधा. बाबा तुम्ही गावचे नेते, सारे गावकरी तुमची लेकरं. तुमची ही परंपरा पाहिली आणि कळलं तुम्ही तुमच्या प्रत्येक लेकीशी व्यभिचार करीत आलात. मला तुमची घृणा वाटते. तुम्हाला वडील म्हणून गेला मला लाज वाटते. आय हेट यू बाबा, आय हेट यू, आय हेट यू. बस कर तुझी बकवास. कोण आहे रे तिकडे? या पोरीला बंद करून ठेवा. अरे जेवला नाही तुम्ही ताईसाहेब? जेवल्याशिवाय बरं नाही वाटायचं. 4 घास खा ना. 4 घास पोटात गेल्याशिवाय बरं नाही वाटायचं जीवाला. जीव गेला तरी मी जेवणार नाही. अहो ताईसाहेब, तुम्ही जेवला नाही तर सरकार आम्हाच नाही रागावतील. वाईस थोडं खाऊन घ्या ना. नाही म्हटलं ना. ताईसाहेब अहो गरिबासाठी तरी जेवा. अहो तुम्ही जेवला नाहीत ना तर सरकार आमची चामडी सोलून काढतील. मला दही आणून देणार? दही आणल्यावर तुम्ही जेवणार? आता दही आणून देतो. आणतो मी दही, आणतो मी दही, दही आणतो मी. आणतोच मी दही. दही आणले ताई साहेबांसाठी. दही आणले, दही आणले ताई साहेबांसाठी. ताई साहेब, हो ताई साहेब, अहो दही आणले. ताई साहेब, बापरे ताई साहेब पळाला की काय? ताई साहेब, ताई साहेब, ओ ताई साहेब, ओ ताई साहेब, ओ ताई साहेब, ताई साहेब, ताई साहेब. ऐक बोल पोरगी कशी पळाली? खाऊन खाऊन माजलाय. एक पोरगी सांभाळता येत नाही. बोल पोरगी कशी पळाली? बोल. तिला घेऊन ये. आणली सरकार. ही घ्या तुमची पोरगी. चले बघतो काय. बंद करून ठेव तिला. अहो पळून जाऊन त्या फौजदारा संग लगीन करायचं म्हणत होती. आता मग तुम्ही सांगा, म्या काय बंगाळ आहे? अरे केशा, अरे ये की. बस बस बस. हो हो. अरे तिथं कुठं? इथं बस. बस नका राहू द्या, राहू द्या. बर बर. केशा, खरं सांगतो आज तू आमची आबरू वाचवलीस राजा. सरकार कशाला उगाच गरीबाला लाजवताय? अरे काय सांगू का, या पोरीनं लई ताव आणलाय आम्हाला. खरं सांगू तुला, हिला सरळ कराया तुझ्यासारखा मर्द पाहिजे का? खरं बोलतायसा. पण काय जरा घोळ आहे रे. कंचा घोळ? अरे आमच्यात लेकीनं त्या फौजदाराबरोबर घातलेला घोळ. मला वाटत नाही तो फौजदार तुला तिच्या बरोबर सुखानं नांदून देईल म्हणून. आईला खापलून नाही टाकणार सरकार. या बाबतीत आपला राग लई येडा आहे. हा अरे रागाचं काय घेऊन बसला बाबा? अरे जी ती गोष्ट ज्या त्या टायमाला झाली पाहिजे. बर नाही म्हणजे याचा काटा आत्ता काढला तर बरं नाही का? मला सांगा की काटा काढाया. अरे तसं झालं तर माझी अर्धी जमीन आणि पोरगी तुझी. काय काय म्हणताय सरकार? पण सरकार तुम्ही तुमचं सबूत पाळाल ना? आता खोळा का काय तू? माझ्या पोरीची आण घेऊन सांगतो आणि हे बघ आपण दिलेला सबूत कधी मोडत नाही. आईला सरकार, मग एक डाव नेसता फौजदार दावा. तुझं सावध झालं, काम फते करून ये. अहो सरकार,
पर तो जीप मध्ये आहे, माझी 2 पायाची गाडी, कसं होणार? गाडवा हा. काल रातच्याला काय सांगितलं होतं? पायथ्याशी गाडी थांबवायची व्यवस्था केली आहे. वय तू फक्त तुझं काम फते करून ये. वय सरकार वय. सरकार काम फते. यानं पावसाळ्याचा खून केलाय. पकडा किशा. पळायचा प्रयत्न करू नको. पकडा रे याला. पकडा याला. काय रे, काय झालं तुला? आज असा गप्प का? बोल ना. आज किशाला खून करताना पकडलं. तोही आमच्या साहेबांचा. काय काय म्हणतोस काय? खटल्याचा निकाल बहुधा किशाच्या विरुद्ध लागणार आहे. किशाला बहुधा 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 फाशी होणार आहे. बायला त्या किशानं त्या फौजदाराचा काटा अगदी बराबर काढला. अरे 3 दिवस झाले काय बोलायच मागत नाही. अरे बोलणार कसा, त्याचीच फासव जायची पाळी आली ना. काय रे, काय फाशी कोणाला देत आहे? सरकार आज तरी कोर्टात जाणार का नाही? तर किशाच्या खटल्याची सुनावणी आहे. आज शेवटची तारीख आहे. आज निकाल लागणार त्याचा. बहुतेक त्याला फाशी होणार सरकार. नक्की होणार. काय आहे, दुश्मनाची तडफड बघा कसं लई गोड वाटतंय. मला गेलंच पाहिजे किशाला शेंडाप द्यायला. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये म्हणून गुन्हेगाराला बचावाची संधी देण्याची कायद्यात तरतूद केली आहे. तेव्हा आज जर तू आपला बचाव केला नाहीस तर मला या खटल्याचं कामकाज संपवून आजच्या आज निकाल द्यावा लागेल. साहेब, यो खून मी केला नाही. अरे पण पोलिसांचा पंचनामा, खुनाचं हत्यार आणि साक्षीदारांची साक्ष यावरून खून तूच केल्याचं सिद्ध झालंय. त्याचं काय? हे समद खोट आहे साहेब, हे समद खोट आहे. मग खरं काय आहे? अहो साहेब, यो खून मी केला नाही, तो तुम्हाला करायला लावलाय. कुणी? सूर्याजीरावाने. युअर ऑनर, सूर्याजीरावांचा या प्रकरणाशी काडी मात्र संबंध. खाली बसा. किशा, खून करणं आणि करायला लावणं हे दोन्ही गुन्हे दखलपात्र असून दोन्ही गुन्ह्यांना शिक्षा सुद्धा सारखीच आहे. तू खून केलास हे कबूल केल्याशिवाय खून करायला लावणाऱ्या माणसाला उजेडात आणता येईल का? तेव्हा प्रथम तुझा गुन्हा तू कबूल कर. अहो साहेब, यो एक खून नाही, 2 खून आहे ती. 2 खून? हा. ते कसे? नाही म्हणजे आता बघा, फौजदाराचा खून मला करायला लावला, तो 1 खून. आणि आता तुम्ही माझा पंचनामा लिहून वर पाठवणार मला, यो 2रा खून. ऑर्डर ऑर्डर. त्याला खून म्हणत नाहीत किशा, त्याला शिक्षा म्हणतात. असं कसं? नाही म्हणजे साहेब,
खून झाला की बी माणूस मरतो आणि फाशी झाली की बी माणूस मरतोच. म्हणजे हे 2 खून आहेत की नाही? ऑर्डर ऑर्डर. तुला कसं सांगावं तेच कळत नाही. तू खून केलास की नाही तेवढंच सांग. अहो मम्मी मगापासून काय सांगतो या? मी कुणाचा खून केला बी नाही आणि कुणाचा खून झाला बी नाही. हे कशावरून? याला पुरावा काय? अहो काय म्या साय संगीत पुरावा आहे की. नाही म्हणजे साहेब त्या खून झालेल्या फौजदारची तेवढी टोपी द्या की, म्हणजे लग्गी पुरावा हजर. ती टोपी द्या त्याला. ऑर्डर ऑर्डर. ऑर्डर ऑर्डर. इन्स्पेक्टर तुम्ही? येस युअर ऑनर. ज्याचा खून झाला तो सुद्धा मीच आणि ज्यानं खून केला तो सुद्धा मीच. युअर ऑनर, हे कसं शक्य आहे? मग ज्याची डेड बॉडी मिळाली तो कोण? युअर ऑनर, मला थोडं बोलण्याची परवानगी मिळावी. परमिशन इज ग्रँटेड. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, गुन्हेगार अतिशय बुद्धिमान असल्यामुळे मला विश्वासात घेऊन इन्स्पेक्टर अजयनं घडवलेलं हे नाटक होतं. सूर्याजी रावांनी किशाला इन्स्पेक्टर अजयचा खून करण्यास उद्युक्त केल्यानंतर अजयनं मला फोन केला. फोनवर ठरलेल्या प्लॅन प्रमाणे अजयच्याच वजनामापाची डेड बॉडी घेऊन मी गावाकडे निघालो. मी डेड बॉडी अशी निवडली की जिचा चेहरा ठेचला गेल्यामुळे ओळखणं कठीण होतं. डॅडी डेड बॉडी आणली? येस माय बॉय. डॅडी 1 मिनिट. येऊ दे इकडे. बस अजय, हा लवकर हो चला. दार बंद कर. डॅडी ब्लड बॉटल. ठीक आहे, ब्लड बॉटल दे. अच्छा कुऱ्हाडीला लाव. हो लवकर. हो हो. या बाजूला. अजय, हा आवाज कसला येतो? डॅडी मला वाटतं लोक येतात. तुम्ही लपा. हो. खुनाच्या सूत्रधाराला जाळ्यात खेचण्याचा तो एक पोलिसी डाव होता. तेव्हा सूर्याजी रावांना ताबडतोब अटक करण्यात यावी. इन्स्पेक्टर अजय यांचा पुरावा ग्राह्य धरून या खटल्यामध्ये सूर्याजी रावांना आरोपी म्हणून अटक करा. येस सर. खबरदार, कुणी आडवं आलं तर एकेकाला गोळी घालून मारीन. पुण्यांदा सांगतो. कोणी आलं गोळी घालून मारीन. बापाचा गडा भरला, बापाचा गडा फुटला, बापाचा गडा फुटला. माझ्या पोरीला सर काळावर पळवलंस तू. माझ्या पोरीला पळवलंस. बापाचा गडा फुटला. हटवा त्यांना लवकर. प्लीज असं करू नका बाबा. बाबा करू नका असं प्लीज. बाबा हातातलं पिस्तूल फेकून द्या बाबा. सूर्याजीराव हातातला पिस्तूल फेकून द्या. फौजदार पुढे येऊ नकोस. प्लीज बाबा असं करू नका प्लीज. ए तुझा शांतपणा बंद कर.
तुझ्या फौजदाराला आवर. सूर्याजीराव, यातून तुम्ही सुटू शकणार नाही. पोलिसांना शरण या. पिस्तूल आमच्या हवाली करा. मला पकडणारा अजून जन्माला यायचा आहे. खबरदार, पुढे येऊ नका. कुणी आपली जागा सोडू नका. काय केलंस तू? हे कायदा हातात घ्यायला नको होतास. बाबा, तुम्ही हे काय केलं ते बाबा? तर मी तुम्हाला सांगत होते बाबा. राधा, बाबा, राधा प्लीज. राधा, राधा, राधा शांत हो. रडू नको, रडू नको. शांत हो. बाजूला व्हा, बाजूला व्हा. बंद करून टाक्या दोघांना. चल रे, चल चल. मुली, मला सगळं काही समजलंय. काही काळजी करू नकोस. तुला कमीत कमी शिक्षा कशी होईल हे मी बघेन.